हॅलो, माझं नाव डॉक्टर तेजस पवार आहे. आपलं लेक्चर विठामाई निसर्गोपचार अँड योगिक कॉलेजसाठी रेकॉर्ड केलेलं जात आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये जसं लास्ट लेक्चरमध्ये आपण अप्पर लिंब कवर केला होता, तसं ह्या लेक्चरमध्ये आपण लोअर लिंब दॅट इज द फूट ह्याला आपण कवर करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण लोअर लिंबचे बोन्स बघून घेऊयात. स्केलेटल सिस्टम, बोन्स आणि जॉईंट्स. तर आपल्या फीटमध्ये जसे आपण आर्ममध्ये बोन्स बघितले होते, फीटमध्ये ॲनालॉगस बोन्स असतात त्याच्या. फॉर एक्झाम्पल, वरचा जो हा बोन कसा ह्युमरस होता, वरचा हा बोन जसा ह्युमरस होता तसा खालचा जो बोन आहे त्याचं नाव फीमर आहे. सो फीमर इज ॲनालॉगस टू द ह्युमरस, आणि जे हे रेडियस आणि अल्ना बोन्स आहेत दे आर ॲनालॉगस टू टिबिया आणि फिबिला. टिबिया आणि फिबिलाच्या खाली जसे आपण 8 कार्पल बोन्स बघितले होते, तसेच पायामध्ये सुद्धा देर आर 8 टार्सल बोन्स म्हणतात त्यांना. आपल्याला हे 8 छोटे छोटे पायाचे बोन्स इथे दिसतील. हे जे सगळे बोन्स आहेत, ऑल ऑफ दी स्मॉल बोन्स, दे आर नोन ॲज द टार्सल बोन्स. जसे आपल्या रिस्टमध्ये 8 छोटे छोटे बोन्स होते, तसेच आपल्या लेगमध्ये पण 8 छोटे छोटे बोन्स आहेत विच अलाव मूवमेंट ॲट दी अँकल जॉईंट. आणि जसे आपल्या हातामध्ये त्याच्या कार्पलच्या समोरच्यांना आपण मेटाकार्पल्स म्हणायचो, तसे पायाच्या टार्सल्सच्या समोरच्यांना आपण मेटाटार्सल्स म्हणतो. हे 5 मेटाटार्सल्स आहेत. मेटाटार्सलच्या समोरचे जे आहे ते फॅलँक्स. आपल्या हातामध्ये सुद्धा फॅलँजेस होते, तसे पायामधले जे सुद्धा हे छोटे 3 सेगमेंट्सचे जे आहेत, दीज आर ऑल्सो नोन ॲज फॅलँजेस. तर आता आपण हळूहळू मसल्स पण कसे ॲनालॉगस आहेत हातासारखेच ते आपण आता बघूया. तर हिपमध्ये मेजर मसल्स आहेत. आपण सगळ्यात आधी हिप जॉईंट, त्याची मूवमेंट्स आणि त्याचे मसल्स पाहूया. तर आपल्याला हिप जॉईंट इथे दिसत असेल, इफ यू कॅन सी. हा जो बोन आहे, दिस एंटायर बोन ह्याला आपण हिप बोन म्हणतो. त्या हिप बोनचे 3 सब बोन्स असतात, इलियम, इस्चियम आणि प्युबिस. ह्या हिप बोनचे 3 पार्ट्स आहेत. तर एक एक पार्ट आपण नीट पाहूया जरा. हा जो आपल्याला जो वरती दिसतो आहे हा पार्ट हिप बोनचा, दॅट इज नोन ॲज द इलियम. हा जो खालचा पार्ट आहे ज्याच्यावरती आपण बसतो, हे बघा इथपर्यंत आहे, हा इस्चियम. आणि हा पुढचा जो पार्ट आहे जो समोर जॉईन होतात हे दोघं पार्ट्स, यांना आपण प्युबिस म्हणतो. आणि हे दोघं प्युबिसच्या मध्यभागी असतं प्युबिक सिम्फायसिस. इथे परत बघा, बेटर प्रेझेंटेशन हिअर. हे आहे आपलं इलियम, हे आहे आपला प्युबिस, आणि हा जो खालचा जो आहे दॅट इज द इस्चियम. आपण इस्चियमवरती बसतो, जेव्हा आपण मांडी घालून बसतो किंवा खुर्चीवरती बसतो, आपला वेट ह्या इस्चियम बोनवरती पडतं. पुढचा जो बोन आहे हा प्युबिस, आणि वरचा जो बोन आहे दॅट इज इलियम. ऑल ऑफ दीज बोन्स हे एका सर्क्युलर फॅशनमध्ये अरेंज्ड आहेत. तुम्हाला हे आउटलेट दिसत असेल. तर जेव्हा पण बर्थ कॅनाल, जेव्हा पण डिलिव्हरी होते, तेव्हा हे जे आउटलेट आहे हे एक्सपांड होतं, आणि जी प्युबिक सिम्फायसिस आहे त्याची साईज वाढून जाते. कारण की हे प्युबिस बोन्स जे आहेत दोघं हे दूर दूर होतात आणि प्युबिक सिम्फायसिस मोठा होत जातं, सो दॅट द हिप्स कॅन एक्सपांड अँड द बेबी कॅन बी डिलिव्हर्ड प्रॉपरली. तर आपला हिप आपल्याला कळालेला आहे हिप बोन. हिप बोनच्या मागचा हा जो बोन आहे तो आहे सॅक्रम.
आपल्या स्पाईनच्या सगळ्यात खालचा बोन आहे हा. सॅक्रमच्या खाली आहे हे कॉकिक्स. दिस स्मॉल बोन इज नोन एज द कॉकिक्स. याला माकड हाड सुद्धा म्हणतो आपण. तर आपल्या हिप जॉईंटमध्ये हा जो जॉईंट आहे, दिस इज बिटवीन द हिप बोन अँड द फीमर. ऑल राईट. हे बॉल अँड सॉकेट टाईप जॉईंट आहे. हे पहा, कार्टिलेज आहे, हे फीमर आहे. तर हे जे बॉल आणि हा जो सॉकेट आहे ज्याच्यामध्ये हा फीमरचा जो बॉल आहे तो आर्टिक्युलेट करत आहे, दिस एरिया इज नोन एज ॲसिटाब्युलम ऑफ हिप. हे हिपचं ॲसेटाब्युलम म्हणतात ह्याला. बरीचशी कुशनिंग ह्याच्यामध्ये होते. म्हातारपणामध्ये ती कुशनिंग कमी कमी होत जाते, गुडघ्यांमध्ये सुद्धा आणि हिपमध्ये सुद्धा, आणि त्याच्याने बरेचदा पेन होतात. कारण की ही जे ॲसिटाब्युलम आणि हे जे कार्टिलेज असतं ह्याच्यामध्ये भरलेलं जे फ्लुईड, हायल्युरोनिक ॲसिडचं जे फ्लुईड भरलेलं असतं ते कमी होऊन जातं. ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये हे जे सरफेसेस असतात ह्यांच्यामधलं कार्टिलेज झिजून जातं आणि हाडांवरती हाड घासले जातं. त्याच्याने फार जास्ती पेन होतं म्हातारपणी. सो धिस इज वॉट वी हॅव टू नो अबाउट द हिप जॉईंट. आता इथे मूवमेंट्स आणि इथले मसल्स आपण एकदा थोडक्यात पाहूया. हे सगळे ॲसिटाब्युलर लिगामेंट्स आहेत. आता ह्या हिप जॉईंटला कुठले कुठले मसल्स पुल करतात. सगळ्यात आधी आपल्याला हिप जॉईंटबद्दल ग्लुटियस मॅक्झिमस ह्या मसलबद्दल आपण बोलूया. दिस इज द लार्जेस्ट मसल इन द लेग. दिस इज द लार्जेस्ट मसल इन द बॉडी इन फॅक्ट. ग्लुटियस मॅक्झिमस जो आहे हा आपल्याला आपली मांडी सरळ करण्यासाठी मदत करतो. जेव्हा पण आपण उभे असतो किंवा जेव्हा पण आपण आपले हिप जॉईंट एक्सटेंड करतो, दिस मूवमेंट बघा. इमॅजिन माझा पाय असा आहे, माझा पाय असा आहे. तर माझ्या पायाला पुन्हा त्याच्या सरळ पोझिशनमध्ये आणायला हा हिप जॉईंट कॉन्ट्रॅक्ट करतो आणि इट अलाउज एक्सटेन्शन ॲट हिप जॉईंट. बरोबर, हे एक्सटेन्शन मूवमेंट आहे की नाही. दिस इज द ग्लुटियस मॅक्झिमस मसल. हे जे आपल्याला ह्याच्या वरचं दिसतं हे आहे ग्लुटियस मेडियस मसल, आणि ह्या दोघं मसल्सच्या खाली असतो आपला ग्लुटियस मिनिमस. तो दुसऱ्या साईडला दाखवला आहे बघा. मी जर हे दोघं मसल्स काढून टाकले तर ह्यांच्या खाली आपला ग्लुटियस मिनिमस भेटणार आपल्याला. ऑलराईट. ह्याच्यावरती ग्लुटियस मेडियस आणि ग्लुटियस मॅक्झिमस हे 3 ग्लुटियल मसल्स आहेत आपले. हे तिघांचं एकच काम आहे, एक्सटेन्शन ॲट हिप जॉईंट. पाय सरळ करणे, उभं राहताना आपलं पोश्चर मेंटेन करणे. बिकॉज आपण उभे असतो तेव्हा कंटिन्युअसली ग्लुटियसचे मसल्स हे कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये असतात. दुसरे आपले मसल्स जरा बघा. ह्या मसलचं नाव आहे पायरिफॉर्मिस. हा आपल्या पायाचं ॲबडक्शन करायला हेल्प करतो, आपली मांडी आपल्या सेंटरपासून दूर करणे, विच इज दिस मूवमेंट, ॲबडक्शन ॲट द हिप जॉईंट. पाय दूर फाकवणे. हे जे सगळे छोटे मसल्स आहेत ते सगळे तेच काम करतात. हे जे मसल्स आहेत ह्यांना जेमेलाय मसल्स म्हणतात. दीज आर अ ग्रुप ऑफ मसल्स, सुपिरियर, मिडल अँड इन्फिरियर जेमेलिस. हा मसल जो आहे ह्याचं नाव आहे ऑब्च्युरेटर इंटर्नस, आणि हा मसल जो आहे तो आहे इन्फिरियर जेमेलिस. हा जो मसल आहे दिस इज नोन एज द क्वाड्राटस फिमोरिस. ऑल ऑफ दीज मसल्स एकच काम करणार.
ऑब्च्युरेटर इंटर्नस इकडे आहे, एकदा बघून घ्या. तो हिपमध्ये त्याचं काम नसतं. दिस इज ऑब्च्युरेटर इंटर्नस. इथपर्यंत आहे मध्ये. त्याची अटॅचमेंट बघून घ्या नीट, म्हणजे तुम्हाला त्याची मूवमेंट थोडक्यात कळेल. ऑल राईट. तर हे आहेत आपले इंटरनल हिपचे मसल्स. बाहेरून बघाल तुम्ही हिपसाठी, हा जो आहे एक कडक मेम्ब्रेन असते ही एक आपल्या मांडीच्या साईडला, आणि ही आपल्याला उभं राहताना आणि हे बाकीचे सगळ्या मसल्स जे इंटरनल आहेत त्यांना आणि आपल्या हिप जॉईंटला स्टॅबिलिटी देते. इकडे एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते, एक हार्ड स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते, ज्यांनी हे जे मधले जे बोन्स आहेत आणि हे मधले जे छोटे छोटे मसल्स आहेत त्यांना प्रोटेक्शन भेटेल. सो धिस मेम्ब्रेन इज नोन ॲज द टेन्सार फेशिया लाटा, कारण की तो टेन्स असतो, खूप टेन्शन असतं त्याच्यामध्ये. इट इज व्हेरी हार्ड, इट इज व्हेरी टफ, म्हणून त्याला आपण टेन्सर फेशिया लाटा असं म्हणतो. त्याला जो अटॅच मसल असतो दॅट इज नोन ॲज द इलियोटिबियल मसल. का बरं ह्याचं नाव इलियोटिबियल मसल आहे? हा खाली टिबियाला जॉईंट आहे आणि वरती हा इलियमला जॉईंट आहे, करेक्ट. सो दिस मसल इज नोन ॲज द इलियोटिबियल मसल. ह्याच्या खालचा जो मसल आहे दॅट इज वास्टस लॅटरलिस. ऑल राईट. आता आपले हिप जॉईंटचे मोस्ट मसल्स डन आहेत. वरच्या साईडला काही ॲबडोमेनशी पण रिलेटेड मसल्स असतात जे हिप जॉईंटमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यांची नावं तुम्हाला खास लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन नावं बघून घ्या. स्वास मेजर आणि स्वास मायनर हे दोघं इलियोसॉस मसल्स आहेत. हे इकडे कुठे अटॅच होतात बघा मध्ये जाऊन. दिस इज द इलियोसॉस मसल. फिमरच्या लेसर ट्रोकॅन्टरवरती अटॅच्ड असतात ते. हे काय ॲक्शन करणार? दिस मसल विल कॉज फ्लेक्शन ॲट हिप जॉईंट. तर आता आपण हिप जॉईंटचे फ्लेक्सर्सबद्दल स्टडी करूया. एक तर आपला हा इलियोसॉस मेजर आणि सॉस मायनर हे मसल झाले. अजून जे मसल्स आहेत जे फ्लेक्शन अलाव करतात हिपमध्ये, सो धिस मूवमेंट ॲट द हिप जॉईंट, हा हिप जॉईंट आहे. सो पायाला असं ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करणे, दॅट इज द फ्लेक्शन ॲट हिप जॉईंट. दॅट फ्लेक्शन इज डन बाय इलियोसॉस मसल अँड इट इज डन बाय अ फ्यू अदर मसल्स. त्यांचे नावं बघा. हा जो मसल आहे ह्याचं नाव आहे सार्टोरियस मसल. दोन्ही साईडला बघा, सार्टोरियस मसल एकदम टिबियापर्यंत जातो आहे हा. दिस इज द लॉंगेस्ट मसल इन आवर बॉडी. लेंथवाईज सगळ्यात लांब मसल आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सार्टोरियस आहे. बिगेस्ट मसल आपण बघितलं ग्लुटियस मॅक्झिमस. दिस इज दिस इज सार्टोरियस. सार्टोरियसला आपण काढून टाकू. सार्टोरियसच्या खालचे बाकीचे मसल पहा. पेक्टिनियस, ॲडक्टर लॉंगस, ॲडक्टर मॅग्नस आणि ग्रॅसिलिस. आणि इकडे ॲडक्टर ब्रेव्हिस पण आहे यांच्या मागे. ॲडक्टर मॅग्नस, ॲडक्टर लॉंगस, पेक्टिनियस. देर इज वन मोर ॲडक्टर ब्रेव्हिस. त्यांनी इकडे दिलेला नाही आहे तो. हे झाले आपले हिपचे फ्लेक्झर्स आहेत. हे आपल्या हिपला फ्लेक्स करणार आहेत हे सगळे मसल्स. इमॅजिन करा, थोडं व्हिज्युअलाइज करा. हे मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर आपल्या हिपकडे ॲडक्शन होईल आणि फ्लेक्शन होईल. हे जे सगळे मसल्स आहेत
हे हिपला, दोन्ही हिप्सला जवळ आणतील. आणि फ्लेक्झन ऑफ द हिप, हा जर मला पाय वरती उचलायचा आहे, गुडघा जर मला वरती उचलायचा आहे, तर हे फ्लेक्शन ॲट द हिपलासुद्धा हेल्प करते. आता मेजर आपले लेगचे जे मसल्स आहेत ते जरा बघून घ्या. सार्टोरियस आपण ऑलरेडी बघितला, असा होता तो. सार्टोरियस नंतर सार्टोरियसच्या साईडचे जे अँटिरियर कंपार्टमेंटमधले मसल्स आहेत, दे आर द मेन मसल्स ऑफ आर लेग. सो टिल नाव आपण कुठले कुठले मसल्स केलेत ते प्लीज एकदा रिकॅप करू. यांचे नावं खूप जास्त झालेत, कळतं आहे मला. प्लीज लेट अस ब्रश अप ऑल ऑफ देअर नेम्स. मागे हिपमध्ये जे एक्सटेन्शन करतात दे आर ग्लुटियस मॅक्झिमस, ग्लुटियस मीडियस आणि ग्लुटियस मिनिमस. मधले जे इंटरनल मसल्स आहेत त्याच्यामध्ये आहे पायरिफॉर्मस, सुपिरियर जेमेलस, ऑब्च्युरेटर इंटरनस आणि इन्फिरियर जेमेलस आणि क्वाड्राटस फिमोरिस. साईडचा जो आहे हा टफ स्ट्रक्चर आहे टेन्सर फेशियल आटा. ह्याच्या खालचा जो मसल आहे दॅट इज इलिओ टिबियल मसल. अँटिरियर साईडने जे हिपमध्ये फ्लेक्शन करतात त्याच्यामध्ये आहे आपले स्वास मेजर आणि स्वास मायनर. इंटरनल ॲडक्शन जे हिप, दोन्ही हिपला जवळ आणतात, विच कॉज ॲडक्शन ॲट द हिप जॉईंट, दे आर पेक्टिनियस, ॲडक्टर लॉंगस, ॲडक्टर मॅग्नस आणि ग्रॅसिलिस आणि ॲडक्टर ब्रेविस. थायमधले जे मसल्स आहेत, आता आपण नी जॉईंटच्या फंक्शन्स आणि त्यांच्या मसल्सकडे घेऊया. हे सगळे आपले हिपचे मसल्स झाले. आता जे आपले मेन मसल्स आहेत जे पूर्ण फ्लेश प्रोड्यूस करतात आपल्या मांडीचं, आपल्या मांडीचा जो बल्क आहे तो नीचे मूव्ह करणारे मसल्सचाच बल्क आहे तो. तर नीला जे जे मसल्स मूव्ह करत आहेत हे एक 4 मसल्स आहेत. जशी आपण वेणी बनवून खाली ती बांधून टाकतो तसे हे 4 मसल्स आहेत जे एकत्र येऊन इकडे नीला बांधले जातात. आणि हे सगळेचे सगळे 4 मसल्स, या चौघांना मिळून क्वाड्रेटस फिमोरिस असं म्हणतो. क्वाड्रेटस, QUADRATUS फिमोरिस. तर हे 4 मसल्स यांना आपण क्वाड्रेटस फिमोरिस म्हणतो. कुठले आहेत आता ह्या 4 मसल्समध्ये? एक सार्टोरियस होता, सगळ्यात मधला जो आहे तो आहे रेक्टस फिमोरिस. बघा कुठून कुठपर्यंत आहे हा मसल. रेक्टस फिमोरिस. तुम्हाला रेक्टस फिमोरिसच्या इकडे 2 हेड्स दिसत असतील. त्याचे 2 हेडनी ओरिजिन होतं. जसे आपल्या बायसेप्सचं जसं 2 हेडनी ओरिजिन होत होतं तसं ह्याचं थोडक्यात आहे. पण हा मसल्स बायसेप्ससारखा नाही. दिस इज द रेक्टस फिमोरिस. ह्याच्या साईडचा जो आहे तो आहे वास्टस लॅटरलिस आणि मध्यभागचा जो आहे तो आहे वास्टस मीडियालिस. आता हा मीडियालिस का बरं म्हणतात ह्याला? दिस इज वास्टस मीडियालिस आणि हा आहे वास्टस लॅटरलिस. हा आपल्या बॉडीच्या मीडियली प्लेस्ड आहे आणि हा आपल्या बॉडीच्या लॅटरली प्लेस्ड आहे. सो धिस इज मीडियस आणि धिस इज लॅटरल. आणि ह्या दोघांच्या मध्यभागी जो मसल आहे जो आपला रेक्टस फिमोरिसच्या खाली मसल आहे, दॅट मसल इज द वास्टस इंटरमिडियस. तो वास्टस लॅटरलिस, वास्टस इंटरमिडियस आणि वास्टस मीडियालिस and rectus femoris. All 4 of these muscles along with sartorius, all of them form the quadratus femoris. आणि तो quadratus femoris जाऊन गुडघा बनवतात. ह्यांचं जे टेंडन आहे ह्या 4 मसल्स, ह्यांचं टेंडन इतकं थिक आणि इतकं मोठं असतं की त्यांच्या टेंडनमध्येच एक बोन निर्माण व्हायला लागतो. आणि तो जो बोन असतो जो ह्या 4 मसल्सच्या टेंडनमध्ये निर्माण होतो त्या बोनला आपण पटेला म्हणतो किंवा आपली गुडघ्याची वाटी. ह्यांचा जो थिक टेंडन आहे हा थिक टेंडन शेवटी टिबियामध्ये जाऊन अटॅच होतो. हे सगळे मसल्स जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा आपला गुडघा सरळ होईल. बरोबर? जेव्हा हे मसल कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा आपला गुडघा, आपला पाय गुडघ्यातनं सरळ होईल.
हे झाले आपल्याला गुडघ्याला सरळ करणारे मसल. दे कॉज एक्सटेन्शन ॲट नी जॉईंट. दिस मूवमेंट इज नोन एज एक्सटेन्शन ॲट नी जॉईंट. आता नी जॉईंटला फ्लेक्शन कोण करणार? पुढचे जे झाले ते एक्सटेंड करतात. आता मागचे जे मसल्स आहेत ते सगळे आपल्या गुडघ्याला फ्लेक्स करतील किंवा आपला गुडघा वाकवतील. हे जेव्हा मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा आपला खालचा जो टिबिया आहे आणि फिब्युला आहे तो वरती मूव्ह होतो आणि इट कॉजेस फ्लेक्शन ॲट द नी जॉईंट. ह्याच्यामध्ये कुठले कुठले मसल्स आहेत बघा. हे इकडे खाली टिबियाला अटॅच्ड आहे ह्या प्रकारे. म्हणून ते जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ते आपला जो पाय आहे त्याला वरती उचलतात आणि नी जॉईंटमध्ये फ्लेक्शन कॉज करतात. हे मसल्स ह्यांची नावं कसे कसे आहेत एकदा पाहून घ्या. वास्टस लॅटरॅलिससुद्धा थोड्याफार प्रमाणे फ्लेक्शनमध्ये हेल्प करतो. हे जे आहे हे आहेत आपले बायसेप्स फिमोरिस. तर हा जो मसल आहे हा आपला बायसेप्ससारखा आहे. जसं आपलं बायसेप्स मसल फ्लेक्शन कॉज करतो आर्ममध्ये, तसं पायाचा बायसेप मसल फ्लेक्शन कॉज करतो नी जॉईंटमध्ये. तर बायसेप्स फिमोरिसचे 2 हेड्स आहेत. लॉंग हेड आणि एक शॉर्ट हेड असतो बायसेप्स फिमोरिसचा. दिस इज बायसेप्स फिमोरिस. ह्याच्या साईडचा आहे हा आहे सेमी टेंडिनोसिस. सेमी टेंडिनोसिसच्या साईडचा आहे सेमी मेम्ब्रेनोसिस. हा आहे ॲडक्टर मॅग्नस आणि हा आहे ग्रॅशिलिस. तर आपले जे फ्लेक्शन कॉज करतात ऑल ऑफ दीज मसल्स हे ॲडक्शनमध्ये पण हेल्प करतात आणि हिप जॉईंटच्या ॲडक्शनमध्ये पण हेल्प करतात. आणि हे जे सेमी मेम्ब्रेनोसिस, सेमी टेंडिनोसिस आणि बायसेप्स फिमोरिस जे आहे हे सगळे मसल्स कॉज फ्लेक्शन ॲट द नी जॉईंट. ऑल राईट. छान. दिस इज पटेला. यांना आपण थोडं हाईड करू. हे आपले फीमरची अँटेरियर पोझिशन आहे दिसली. आणि हे जे मध्ये आपल्याला दिसतो आहे तो आहे आपला नी जॉईंट. अजून थोडं डीपमध्ये बघूया नी जॉईंट, कारण की कधी कधी प्रश्न येतो त्याच्यावर. ओके, तर आता आपल्याला थोडं नीट प्रकारे दिसत असेल नी जॉईंट. तर नी जॉईंटमध्ये आपल्या 2 मेनिस्कस असतात. सेमी सर्क्युलर कुशन असतात. हे कार्टिलेजचा एक पोर्शन आहे. तर हा जो मध्यभागचा जो कुशन आहे त्याला आपण मीडियल मेनिस्कस म्हणतो, कारण की तो मीडियली प्लेस्ड आहे. आणि जो त्याच्या साईडचा जो सेमी सर्कल आहे हा वाला, ह्याला आपण लॅटरल मेनिस्कस म्हणतो. आणि ह्या दोघं मेनिस्कसच्या मध्ये 2 खूप हार्ड आणि खूप स्ट्रॉंग लिगामेंट असतात. अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट आणि हा जो मागचा आहे दॅट इज पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट. मला हे नीट दाखवता येत नाही आहे. हे बघा, हे क्रिस क्रॉस शेपमध्ये असतात. अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट आणि हा आहे पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट. जेव्हा पण ॲथलीट्सला इंजुरी होते, जेव्हा त्यांचे मेनिस्कस फाटतात, तेव्हा एकतर ह्या लिगामेंटमध्ये टिअर येतो बिकॉज ऑफ खूप जास्त वेट उचललं किंवा खूप जास्त वेट आलं ह्या नी जॉईंटवरती. तेव्हा ही जी मेम्ब्रेन आहे, ही कार्टिलेजचा जो सेमी सर्क्युलर पोर्शन आहे मीडियल मेनिस्कसचा, हा मध्यभागून असा फाटतो. सेम लॅटरल मेनिस्कसचा पण मेम्ब्रेनस पोर्शन फाटू शकतो. आणि जर गुडघा लेफ्ट किंवा राईट साईडला, आपला गुडघा एकाच ॲक्सिसमध्ये मूव्ह होऊ शकतो. एकतर गुडघा फ्लेक्स होऊ शकतो, नाहीतर गुडघा एक्सटेंड होऊ शकतो. आपण आपला गुडघा मधल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला मूव्ह नाही करू शकत. तर ते आपण मूव्ह नाही करू शकत त्याचं हे दोघं क्रुशिएट लिगामेंट्स कारणीभूत आहेत. सो दीज क्रुशिएट लिगामेंट्स, कधी कधी हे लिगामेंट्स फाटतात किंवा कधी कधी हे लिगामेंट्स
त्यांच्या खालचं जे बोनचं जे अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट सोडून देतात आणि फ्रीली इकडे असे मूव्ह होतात आणि जॉईंट कॅप्सूलमध्ये जाऊन अडकतात. जेव्हा हे लिगामेंट्स टिअर होतात तेव्हा खूप जास्त पेन होतं आणि गुडघा मूव्ह करू शकत नाही आपण. दीज लिगामेंट्स आर व्हेरी स्ट्रॉंग आणि हे आपल्या नी जॉईंटला स्टॅबिलिटी आणि स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात आणि नी जॉईंटचं मूव्हमेंट एकाच डायरेक्शनला ठेवतात. लेफ्ट राईट साईडला मूव्हमेंट होऊ देत नाही नी जॉईंटचं. ओके, तर हे बघा, हे सगळे ह्यांचे टेंडन्स, लिगामेंट्स, नी जॉईंटचे बर्से, कॅप्स, आर्टिक्युलर कॅप्सूल्स, लिगामेंट्स, ऑल ऑफ दीज. ओके, बेसिकली आपल्याला नीमध्ये काय काय आहे ते दिसलेलं आहे. आता आपण नीच्या खाली जाऊया. ही पहा, आणखीन एक आपली नीची डायग्राम. इथे आपल्याला थोडंसं अजून नीट प्रकारे दिसेल. क्रुशिएट लिगामेंट्स दोघं, अँटिरियर आणि हे पोस्टिरियर. ही आपली लॅटरल मेनिस्कस, ही आपली मीडियल मेनिस्कस. यांना आपण क्रुशिएट लिगामेंट्स का म्हणतो? क्रुशिएट मीन्स क्रॉस. तर हे लिगामेंट्स असे एक असा आहे आणि एक असा आहे आणि हे क्रॉस फॉर्म करतात, म्हणून यांना आपण क्रुशिएट लिगामेंट्स म्हणतो. द मीनिंग ऑफ क्रुशिएट मीन्स क्रॉस. ऑलराईट, आता आपण टिबिया आणि फिब्युला ह्यांच्याकडे येऊया. तर जसा आपला हँडमध्ये मेन ॲक्सेस प्रोव्हाइड करणारा मेन वेट बेअरिंग बोन जो होता तो अल्ना होता, तसा आपल्या पायामध्ये मेन वेट बेअरिंग जॉईंट ज्याच्यावरती पूर्ण भार पडतो दॅट इज द टिबिया. फिब्युला जो बोन असतो तो फक्त मसल्सला अटॅचमेंट देतो. ठीक आहे, दिस इज द फिब्युला. फिब्युला आणि टिबिया त्याचे खालचे हे पोर्शन बघा. जेव्हा आपण मांडी घालून बसतो तेव्हा लॅटरल मॅल्युलस ज्याला आपण म्हणतो ते इकडचं जे स्वेलिंग असतं, जे आपण बसताना जे टेकतो आपण जमिनीवरती, दॅट इज लॅटरल मॅल्युलस. तो फिब्युला ह्या बोनचा पार्ट असतो. आणि जे सेंटरला जे असतं दॅट इज द मीडियल मॅल्युलस. आता आपण मसल्स बघूया थोडक्यात, कुठले कुठले मसल्स आहेत. मेजर मसल फूटमधला जो आहे आपला तो एकदा पहा जरा. दिस मसल इज नोन एज द गॅस्ट्रोनिमियस. आपली जी टाच आहे ती आपण वर करतो किंवा आपण जेव्हा आपल्या टोजवरती उभे राहतो, आपल्या पायाच्या पंजावरती जेव्हा उभे राहतो तेव्हा हा मसल कॉन्ट्रॅक्ट होतो. गॅस्ट्रोनिमियस आणि सोलियस हे तिघं मसल्स आहेत. हे तिघं मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि आपल्याला आपल्या पायाच्या पंजावरती उभे करतात. हे मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाला तर आपला हा जो पाय आहे हा एक्सटेंड होईल, आपली ही टाच वरती जाईल, आपण पंजावरती उभे राहू इफ दिस मसल कॉन्ट्रॅक्ट्स. सो दीज हे गॅस्ट्रोनिमियस आहेत. हे दोन हेड्स असतात गॅस्ट्रोनिमियसचे, हा एक आणि गॅस्ट्रोनिमियस जर आपण काढून टाकलं तर त्याच्या खालचा जो मसल आहे त्याला आपण सोलियस म्हणतो. आणि हे गॅस्ट्रोनिमियस आणि सोलियस हे तिघं मिळून एक टेंडन फॉर्म करतात. आपण पायामध्ये जर हात लावला आपल्या पायाला तर हा जो मसल आहे, हा जो टेंडन आहे, हा आपल्याला हातालासुद्धा लागेल. एकदम थिक कॉर्ड लाईक, जाड असा एकदम टफ कॉर्ड लाईक स्ट्रक्चर असतं आपल्या टाचेच्या जस्ट वरती. तो हा जो टेंडन आहे, दिस टेंडन इज नोन एज टेंडो कॅल्किनियस. टेंडो कॅल्किनियस सगळ्यात आधी हा बॉडीचा सगळ्यात मोठा, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट टेंडन आहे आणि हा खाली कॅल्किनियम बोनला अटॅच असतो. सो दिस इज द कॅल्किनियम, द कॅल्किनियल बोन. हा कॅल्किनियल बोनला अटॅच असतो. सो दिस इज नोन एज द टेंडो कॅल्किनियम.
किंवा अकिलीज टेंडनसुद्धा म्हणतात त्याला. आणि हे 2 गॅस्ट्रोनेमियसचे हेड आणि सोलियसचे हेड, हे तिघं हेड्स मिळून ह्यांना ट्रायसेप्स सुरे असं म्हणतात. जसं आपण वरचे जे नीचे 4 मसल्स एकत्र येऊन क्वाड्रिसेप्स फिमोरिस बनत होते, तसे हे तिघं मसल एकत्र येऊन ट्रायसेप्स सुरे बनतात. these muscles will cause flexion at ankle joint, because आपला हा जो ankle joint आहे हा फ्लेक्स होईल. आपण पंजावरती उभे राहू आणि देर विल बी फ्लेक्शन ॲट द अँकल जॉईंट. तर अँकल जॉईंटला एक्सटेन्शन कोण करणार आहे? बघा एक्सटेन्शन कसं होणार अँकल जॉईंटमध्ये. जेव्हा हे पुढचे जे एक्सटेन्सर कंपार्टमेंटचे मसल्स आहेत पायाचे, ऑल ऑफ दीज मसल्स, ते जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा आपलं अँकलच्या इथे एक्सटेन्शन होतं. आपला जो पंजा आहे तो वरती उचलले जातो आणि पायाचे बोटं वरती उचलले जातात सगळे. तर तुम्ही हे जे सगळे मसल्स बघाल यांचे जे छोटे 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 फायबर्स आहेत ते प्रत्येक बोटापर्यंत येतात. आणि जेव्हा हा मसल कॉन्ट्रॅक्ट होतो, जेव्हा आपण पंजा उचलायचा प्रयत्न करतो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपले जे पायाचे बोटं आहेत ते सुद्धा वरती येऊन जातात. बिकॉज हे मसल्स खालपर्यंत प्रत्येक मेटाटार्सल, टार्सल आणि फॅलंजपर्यंत प्रत्येक बोनला जुडलेले आहेत. तर हे कुठले कुठले छोटे छोटे मसल्स आहेत? टिबियालिस अँटीरियर, फिब्युलॅरिस, एक्सटेन्सर हॅल्युशिस लॉंगस. बघा हा अंगठ्याला जॉईंट आहे, आपला अंगठ्याचा बोट वरती करतो. हॅलक्स म्हणजे अंगठा, म्हणून याचं नाव आहे एक्सटेन्सर हॅल्युशिस लॉंगस. ह्याचं नाव आहे एक्सटेन्सर डिजिटोरम. प्रत्येक बोटाला कसा अटॅच्ड आहे बघा. फिब्युलॅरिस किंवा पेरोनियस मसल म्हणतात ह्याला. हे पेरोनियस मसल्स आहेत. फ्लेक्सर हॅल्युशिस लॉंगस, आपला आपला पायाचा अंगठा फ्लेक्स करण्यासाठी. हे बघा कसं खालपर्यंत हा मसल आहे. दिसतं आपल्याला कसा अंगठ्यापर्यंत चालला आहे तो. हा आपला अंगठ्याला फ्लेक्स करतो, म्हणून याचं नाव आहे फ्लेक्सर हॅल्युशिस लॉंगस. तर पायाचे हे एक्सटेन्सर मसल्स हे झाले. आपल्या हातामध्ये कसे लंब्रायकल्स मसल होते जे हाताच्या बोटांची मूव्हमेंट पॉसिबल करत होते, तसंच पायाच्या बोटांची मूव्हमेंट्स इंटरऑशियस मसल्स आणि एक्सटेन्सर डिजिटोरम ब्रेविस आणि एक्सटेन्सर हॅल्युशिस ब्रेविस हे सगळं करतात. तो वरचा होता तो एक्सटेन्सर हॅल्युशिस लॉंगस होता. हा आहे एक्सटेन्सर डिजिटोरम ब्रेविस, एक्सटेन्सर हॅल्युशिस ब्रेविस, आणि वरचे जे होते ते होते लॉंगस, आणि ह्या खालचे जो आहे तो आहे ब्रेविस. डिजिटोरम लॉंगस, डिजिटोरम ब्रेविस, सेम फंक्शन आहे, फक्त डायरेक्शन वेगळी आहे. तर हे सगळे फिंगर्सवरती ॲक्ट करतील. जे पंजामध्ये जे जे मसल्स आहेत ते सगळे आपल्या पायाच्या फिंगर्सवरती ॲक्ट करतील. आता हा जो बोन आहे, जो आपला टाचेचा बोन आहे, तो बोन थोडा इम्पॉर्टंट आहे. त्या बोनला आपण कॅल्केनियम बोन असं म्हणतो. धिस कॅल्केनियम बोन हे पायाच्या खालचे जे जे मसल्स आहेत ह्यांना अटॅचमेंट देतो आणि वरनं ट्रायसेप्स ट्रायसेप्स सुरेच्या टेंडनला वरनं अटॅचमेंट देतो आणि खाली ॲबडक्टर्स जे जे आहेत, जे आपल्या सगळ्या पायाच्या बोटांना फ्लेक्शन अलाव करतील, ते फ्लेक्शनला अटॅचमेंट देतो हा कॅल्केनियम बोन. बिगेस्ट बोन ऑफ द टार्सल बोन्स. बाकीचे जे टार्सल बोन्स आहेत त्यांचं नाव क्युबॉइड, नॅव्हिक्युलर, टॅलस वगैरे वगैरे, हे असे 8 बोन्स आहेत छोटे छोटे. ओके, पुन्हा पटकन रिकॅप करूया.
ग्लुटियस मॅक्झिमस, ग्लुटियस मीडियस, ग्लुटियस मिनिमस. खालचे जे होते ह्याच्यामध्ये होते आपले ग्रॅशिलिस, जे सगळे आपले ॲडक्टर्स होते. पेक्टिनियस, ग्रॅशिलिस हे सगळे बघा. पायरिफॉर्मिस, जेमेलस, ऑब्च्युरेटर इंटरनस, इन्फिरियर जेमेलस आणि क्वाड्रॅटस फिमोरस. हा आहे आपला टेन्सर फेशियल आटा. टेन्सर फेशियल आटाच्या खाली आहे इलियोटिबियल मसल. हे मधले जे मसल्स आहेत ह्याच्यामध्ये आहे ॲडक्टर मॅग्नस, ॲडक्टर मॅग्नस, बायसेप्स फिमोरिस, सेमीटेंडिनोसिस आणि सेमीमेम्ब्रिनोसिस. त्यानंतर आहे आपलं नी जॉईंट. पुढचे जे आपले मसल्स आहेत त्याच्यामध्ये आहे आपले क्वाड्रिसेप्स फिमोरिस, त्याच्यामध्ये आहे आपला हा टेलर्स मसल सार्टोरियस. नीमध्ये बनणारी आपली आहे रेक्टस फिमोरिस, वास्टस लॅटरॅलिस, वास्टस इंटरमेडियस आणि वास्टस मेडियालिस. हे सगळे नी कॅप, नी जॉईंट फॉर्म करतात ह्यांचं टेंडन. खालचा जो मसल आहे त्याचं नाव आहे गॅस्ट्रोनिमियस आणि सोलियस. हे तिघं मिळून ट्रायसेप्स सुरे फॉर्म करतात. पायाचे जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये आहे आपले हे एक्सटेन्सर कंपार्टमेंटचे लॉंगस मसल्स, एक्सटेन्सर डिजिटोरम लॉंगस, टिबियालिस अँटीरियर, पेरोनियस मसल्स आपले. एक्सटेन्सर डिजिटोरम लॉंगस, एक्सटेन्सर डिजिटोरम ब्रेविस, एक्सटेन्सर हॅलोशियस लॉंगस, एक्सटेन्सर हॅलोशियस ब्रेविस. पायाच्या अंगठ्याचे फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन करायला हे आहे इंटरऑशियस मसल. हे आहे ब्रेविस, एक्सटेन्सर डिजिटोरम ब्रेविस. हे आहेत आपले फ्लेक्झर्स ऑफ द फिंगर्स ऑफ द फुट. ह्याचा ॲडक्टर डिजिटी मिनिमी आणि फ्लेक्झर डिजिटोरम ब्रेविस. तर आपले पायाचे मसल झालेत. मूवमेंट एकदा आपण थोडक्यात बघूया. हे आहे आपलं हिपचं फ्लेक्शन मूवमेंट. मसल्स बघा सगळे. सॉस मेजर, सॉस मायनर, इलियाकस पण त्यांनी इकडे दाखवलेलं आहे. सार्टोरियस, इलियोटिबियल, ॲडक्टर मॅग्नस, ॲडक्टर लॉंगस, पेक्टिनियस, रेक्टस फिमोरिस. हे सगळे फ्लेक्शन प्रोड्यूस करतात. हे आहे आपलं एक्सटेन्शन ॲट हिप जॉईंट. मेन मसल जो एक्सटेंड करतो आहे आपल्या हिप जॉईंटला इज ग्लुटियस ग्रुप ऑफ मसल्स. ग्लुटियस मॅक्झिमस, मेडियस अँड मिनिमस. आणि हे मागचे बायसेप्स फिमोरिस, सेमीमेम्ब्रेनोसिस, सेमीटेंडिनोसिस आणि हे ॲडक्टर ग्रुप्स. हे आहे हिपचं ॲबडक्शन मूवमेंट. कुठला मसल करतो ॲबडक्शन बघा. ग्लुटियस ग्रुप ऑफ मसल्स ॲबडक्शन करतात हिपचं. ॲबडक्ट करणे म्हणजे आपल्या बॉडीच्या सेंटरपासून दूर घेऊन जाणे. दॅट इज द ॲबडक्शन मूवमेंट डन बाय ग्लुटियस ग्रुप ऑफ मसल्स. ॲडक्शन ॲट द हिप. हिप जेव्हा आपण ॲडक्ट करतो, जवळ घेतो बॉडीच्या. ॲड करणे म्हणजे बॉडीच्या जवळ घेणे, म्हणून याचं नाव आपण ॲडक्शन लिहितो. हे मसल्स बघा, पेक्टिनियस आणि ॲडक्टर मसल्स सगळे. ग्रॅशिलिस, ॲडक्टर मॅग्नस, ॲडक्टर लॉंगस, ॲडक्टर ब्रेविस. ऑल ऑफ दीज मसल्स हे हिपला ॲड करतात. ॲडक्टर मसल्स आहेत. नी जॉईंटमध्ये थोडं बघा आता. दिस इज नीचं फ्लेक्शन. दिस इज फ्लेक्शन ॲट द नी जॉईंट.
हे मसल सगळे याच्यात ॲक्ट करतात. बायसेप्स फिमोरिस, सेमीटेंडिनोजस, सेमी मेम्ब्रेनोजस. These muscles will cause adduction at hip joint, knee joint. Kneeचं extension. दिस मूवमेंट, नीला पुन्हा त्याच्या मीन पोझिशनपर्यंत आणणे. हे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत आहेत सगळे. जेव्हा हा मसल वरती पुल करतो तेव्हा आपला गुडघा पुढे येतो. तर कुठले मसल्स आहेत हे? क्वाड्रॅटस फिमोरिस ग्रुप ऑफ मसल्स, वास्टस 3 आणि रेक्टस फिमोरिस. आणि हे 3 वास्टस. जो खालचा आहे तो आहे वास्टस इंटरमिडियस, हा वास्टस मीडियस आणि हा वास्टस लॅटरलिस. ह्याला आपण डॉर्सिफ्लेक्शन पण म्हणतो. ह्याच्यामध्ये वी हॅव टिबियालिस अँटीरियर, एक्सटेन्सर डिजिटोरम लॉंगस आणि एक्सटेन्सर हॅलिशस लॉंगस. आपला पाय हा ह्या वरच्या डायरेक्शनला मूव्ह करते. इमॅजिन करा तुम्ही तो मसल धरलेला आहे आणि तुम्ही तो मसल आपल्या हातात धरून वरती खेचताय. तुम्ही जर हा मसल आपल्या हातात धरून वरती खेचला तो ऑब्व्हियसली आपला जो पायाचा पंजा आहे तो वरती लिफ्ट होईल. हे आहे प्लांटार फ्लेक्शन. प्लांटार फ्लेक्शनमध्ये म्हणजे आपण पायाच्या पंजावरती उभं राहणे, किंवा ह्याला आपण फ्लेक्शन ॲट अँकल जॉईंट म्हणतो. सो वेन दीज मसल्स कॉन्ट्रॅक्ट, जेव्हा हे मसल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा आपला हा पाय इकडनं वरती उचलले जातो, कारण की इकडे हे टेंडन्स अटॅच्ड आहेत. हे बघा, हे टेंडन्स अटॅच्ड आहे. हे टेंडन वरती पुल करतात कॅल्केनियम बोनला. कॅल्केनियम बोनला वरती पुल करतात आणि आपल्याला आपल्या पंजावरती उभं करतात पायाच्या. सो दीज आर ऑल द मसल्स दॅट कॉज प्लांटार फ्लेक्शन. हे काही अजून मूवमेंट्स आहेत. थोडंसं आपण ॲडव्हान्स्डमध्ये बघायला गेलो तर याला आपण फूट इनव्हर्जन म्हणतो. जेव्हा आपण फूट इन्व्हर्ट करतो याच्यामध्ये सुद्धा आपले जे छोटे छोटे मसल्स आहेत पायाचे, दे आर द वन्स विच आर युज्ड. हे जे आहे हे आहे फूट इव्हर्जन, पायाची करंगळीच्या डायरेक्शनला बाहेर मूव्ह करणे. हे आहे इव्हर्जन, पायाचा तळवा बाहेरच्या बाजूला करणे. इन्व्हर्जन म्हणजे पायाचा तळवा मधल्या बाजूला करणे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपले सगळे मूवमेंट्स, मसल्स, बोन्स, जॉईंट्स ऑलमोस्ट जेवढे आपण कवर करू शकतो तेवढं कवर केलेले आहेत आपण. जॉईंट्समध्ये कधीही कुठलाही तुम्हाला जॉईंटवरती प्रश्न आला तर प्रत्येक जॉईंटमध्ये 3 गोष्टी लिहायला विसरू नका. जॉईंटची कॅप्सूल ड्रॉ करायची नेहमी. जॉईंटच्या कॅप्सूलमध्ये हायलुरोनिक ॲसिड ह्या नावाचं एक कुशनिंग फ्लुईड असतं. हे कुशनिंग फ्लुईड लेबल करून ते कॅप्सूलमध्ये हे फ्लुईड दाखवायचं आपल्याला. लाईट ब्लू कलरचं फ्लुईड असतं हे. आणि जे मेनिस्कस किंवा कार्टिलेजिनस रिंग्ज असतील जे आपण नीमध्ये बघितले आत्ता, मीडियल मेनिस्कस आणि लॅटरल मेनिस्कस, आणि त्यांचे ते क्रुशिएट लिगामेंट्स. हे लिगामेंट्स आणि हे कॅप्सूल्स आणि हे कार्टिलेजिनस लायनिंग, दोघं बोन्सचे, टीबी आणि फिमरच्या सरफेसवरचे कार्टिलेजिनस लायनिंग हे दाखवायला विसरायचे नाही. मी ग्रुपवरती बाकीचे जे स्केचेबल डायग्राम्स आहे जे आपण ड्रॉ करू शकतो ते मी ग्रुपवरती टाकेल, म्हणजे त्याच्यात लेबलिंग कशी ड्रॉ करायची, काय कलर वापरायचे ते आपल्याला त्याच्यामध्ये कळून जाईल. तर आपल्याला लेबलिंगमध्ये काय काय करायचं आहे तर हे बघा, हा आपला फिमर आहे. हे दोघं क्रुशिएट लिगामेंट्स आहेत.
हे आपले मीडियल मेनिस्कस आणि हे लॅटरल मेनिस्कस आहे. खालचा जो बोन आहे हा टीबी आहे आणि हे पूर्ण जॉईंटला एक कॅप्सूल एनक्लोज करते. ह्याला आपण जॉईंट कॅप्सूल म्हणतो. आणि ह्या जॉईंट कॅप्सूलमध्ये हायल्युरोनिक ॲसिड हे पूर्ण ह्या कॅप्सूलमध्ये हे फ्लुईड असतं. हे एवढं डायग्राम आपल्याला काढायचं आहे. हिप जॉईंटचं सुद्धा सेम आहे, काहीच डिफरन्स नाही आहे. फक्त तुम्हाला इकडे ॲसिटाब्युलम काढायचं आहे, जॉईंट कॅप्सूल काढायची आहे, त्याचं हायल्युरोनिक ॲसिड दाखवायचं आहे. आणि हाडं तुम्हाला जी तुम्हाला सोपी वाटते ती डायग्राम टेक्स्टबुकमधनं जी असेल ती काढा. फक्त हे 3 गोष्टी लिहायला विसरू नका. सगळ्या हाडांचे नावं, ॲसिटाब्युलमचं नाव, तिकडे जी लिगामेंट्स आहेत त्याच्यामध्ये फक्त आपण जॉईंट कॅप्सूल लिहिणार आहोत, ॲसिटाब्युलर लिगामेंट आणि हायल्युरोनिक ॲसिड. दॅट इज इट. ऑलरेडी तर आपण हिपचंही दाखवून देतो तुम्हाला. आपल्याला असं डायग्राम काढायचं आहे हिपचं आणि ह्याच्या अवतीभवती अशी जॉईंट कॅप्सूल काढायची. हे हायल्युरोनिक ॲसिड. 1 मिनिट आलं. ठीक आहे. तर हे आपले हिप जॉईंटमध्ये हे आपलं दिस इज द ॲसिटाब्युलम. हा जो सरफेस आहे आपला ॲसिटाब्युलम आहे. हे जे आहे आपली जॉईंट कॅप्सूल आहे. हे जो आहे आपला आहे इलियम, हा आहे इस्चियम. हे आहे फिमरचं ग्रेटर ट्रोकॅन्टर. दिस इज द नेक ऑफ द फिमर. ह्याला नेक ऑफ द फिमर म्हणतो आणि हा आहे बॉल फिमरचा. आणि ही जी जॉईंट आहे इकडे आहे ॲसिटाब्युलर कार्टिलेज. दॅट्स इट. डन. थँक्यू. आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट टाईमला घेऊया. ओके. थँक्यू. डायग्राम्स मी पाठवतो सेपरेटली सुद्धा.